भारतीय ट्रेड युनियन अर्थात सेटूचं 6वं कोल्हापूर जिल्हा अधिवेशन करवीर तालुक्यातील हळदी इथल्या कॉम्रेड प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं। सुरुवातीला कॉम्रेड सुभाष जाधव, दिवंगत नेते, कार्यकर्ते आणि सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सेटूचे राज्य जनरल सचिव M.H. शेख यांनी भाजपच्या भांडवलदारी राजकारणावर टीका केली। राज्यकर्त्यांनी जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे, पण तसं न करता तो पैसा मुठभर उद्योजकांच्या घशात घातला जातोय, अशी टीका केली। भांडवलदारांना ज्या सवलती सरकारकडून दिल्या जातात, जनतेचा पैसा जो कर रूपाने या देशामध्ये जमा केला जातोय, त्या पैशाचा वापर भारताच्या जनतेला रोजगार निर्मिती करून देण्यासाठी, त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी वापरला गेला पाहिजे। जनतेच्या सोयी सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजेत यासाठी वापरला गेला पाहिजे। तो पैसा या देशामध्ये भांडवलदारांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जातोय आणि सरकार सांगतंय की याच्यामधून कोट्यावधी रोजगार निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एक गोष्ट या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे, त्या सरकारने या ठिकाणी सांगून सत्तेवर आले की आम्ही दर वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करू। गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत 2 कोटी रोजगार त्यांनी उपलब्ध केलेले नाही। शेतमजूर संघटनेचे भाऊसाहेब कसबे यांनी देशात आणि राज्यात आंदोलनं दडपण्याचं काम सुरू असून या दडपशाहीला थोपवण्यासाठी लढा देण्याची गरज व्यक्त केली। जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे सरकार तुमच्यावर कशा पद्धतीनं दडपशाही करतं, कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करतं, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे। खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि या कोल्हापूर जिल्ह्यात एक चीड यायला पाहिजे या व्यवस्थेची, हे घरात पडत असायला पाहिजे। तो आपल्याला चीड येत नाही, आपल्याला राग येत नाही, आपण सुंदर झालेले सुंदर एवढे अन्याय होतात, एवढे अत्याचार होतात, एवढ्या कामगारांच्या धर्मशाही अरे 75-80 वर्षापूर्वी जे कामगार कायदे केलेले होते, कामगारी लढून झगडून जे कायदे मिळवलेले होते, संघर्ष करून मिळवलेले होते, लाटाघाटी करून मिळवलेले होते, जेलमध्ये जाऊन मिळवलेले होते, ते या भारतीय जनता पक्षाच्या नालायक सरकारनं सगळे कायदे रद्द केले आणि मालक लोकांना उद्योगपतींना फायद्याचं ठरेल असे 4 संहिता त्यांनी आणल्या। यावेळी किसान सभेचे अमोल नाईक, कॉम्रेड शिवाजी मगदूम, अशोक गावडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी सेटूचे कॉम्रेड भरमा कांबळे, चंद्रकांत यादव, प्राध्यापक आबासाहेब चौगले, प्रकाश कुंभार, उज्ज्वला पाटील, आनंदा कराडे, संदीप सुतार, दिनकर आदमापुरे, विवेक गोडसे यांच्यासह सेंट्रल ट्रेड युनियनच्या विविध संघटना शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।